आजचा हा स्पेशल नाश्ता नाचणीचा डोसा आणि कांदा टोमॅटोची साधी सिंपल व्हायरल असणारी 2 वर्षाखाली भरपूरच अशी चटणी व्हायरल होती, ती चटणी बनवलेली आहे. तर साधा सिंपल आणि हेल्दी असा नाश्त्याचा बेत आहे. तर हे रात्रीच मी भिजत घातलेलं, रात्री घेतलेलं आहे. 1 वाटी नाचणी, फुल वाटी नाचणी घेतली होती आणि पाऊण वाटी म्हणजे अर्धी वाटीच्या वर असं उडदाची डाळ घेतलेली आणि 1 चमचा हे घेतलेलं मेथ्या. हे भिजत घातलेलं मी रात्री. रात्री आठवण आली मला सकाळी काय बनवायचं, तर मी रात्री उठून 12 वाजता हे भिजत घातलेलं. तर नाचणी आणि उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी असं टाकून मी भिजत घातलेली. आता सकाळी हे पहा, सकाळी मी आता हे पूर्ण छान असं भिजलं गेलेलं आहे आणि घरची ही आहे उडदाची डाळ आपली घरीच बनवलेली मी. आणि थोडं साल्ट आहे, थोडेच, जास्त नाही आहेत, पण मी तसेच ठेवलेत. काय नाही, पौष्टिक असतात साल्ट टाकून खाल्लेले. भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि नाचणी तर भरपूर, नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं आणि हेल्दी आणि वेट लॉस करण्यासाठी ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर खास मी नेहमी बनवते. आमच्याहूंना शुगर झालेली आहे त्यांच्यासाठी खास असा नाचणीचा डोसा बनवते. तर हे पहा, वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर छान असं बारीक. आणि नाचणी वाटायला भरपूर वेळ लागतो आणि प्रत्येक वेळेस मी वेगळी भिजत घालते, पण ह्यावेळेस मी मिक्स घातलेलं आहे, डाळ पण आणि नाचणी पण सोबतच. आता छान असं वाटून घेते. हे पहा, एक करून थोडं करून वाटून फायनली वाटून झालेलं आहे आपलं नाचणी उडीद डाळ ते मिक्स. आणि छान आता हे झाकून ठेवू आपण. आणि आता काहीच इनो नाही ना किंवा सोडा नाही वापरायचा, काहीच नाही वापरायचं, फक्त मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून झाकून ठेवणार आहे मी. आणि नंतर आपल्याला हे पहा, मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आता पूर्ण मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते. खूप छान आणि टेस्टी लागतात. नक्की तुम्ही पण करून पहा. खूपच हेल्दी पण असतात. नाचणी तर सर्वांना माहिती, भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं असतं आणि लहान मुलांसाठी ती खूप छान असतं. हाडं मजबूत होण्यासाठी, वाढ होण्यासाठी छान अशी असते नाचणी. तर आता आपल्याला चटणी बनवायची आहे. मागे 1-2 वर्षाखाली खूप व्हायरल होती अशी ही चटणी टोमॅटोची, तशीच मी चटणी बनवते आणि खूप छान लागते अशी पण चटणी बनवलेली. नक्की ट्राय करून पहा. तर हे 4 टोमॅटो घेतले होते, कट करून घेतले, लसूण घेतलं, अद्रक आणि मिरच्या. माझ्याकडे हिरव्या नव्हत्या, लाल झालेल्या होत्या, ते लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता ते कढई ठेवलेली आहे गॅसवर, गरम झाली. नंतर हे टोमॅटो आणि हे सर्व सामान टाकून घेणार आहे. टोमॅटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, हे पहा टोमॅटो असे टाकून घेतलेले आहेत आणि पटकन शिजले जातात, 10 मिनटामध्ये शिजून मऊ होतात. आणि हे पहा, मिरच्या टाकून घेते, लसूण टाकून घेते आणि थोडंसं अद्रक पण टाकून घेणार आहे. पहा, अद्रक पण. आणि वरतून आपल्याला तेल टाकायचं आहे, एक पळी तेल टाकायचं आणि छान असं तेल टाकल्यानंतर शिजतं, मऊ सॉफ्ट होतात टोमॅटो शिजून. हे पहा, तेल टाकून घेते आणि वरतून आता झाकून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी ठेवायचं. आणि हे कांदे घेतलेले आहेत, 4 कांदे नॉर्मल आकाराचे, असे नॉर्मल साईज आहे, छोटे आणि आता एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे. हे पहा, फायनली ते शिजत आहे तोपर्यंत मी कांदा कट करून घेतलेला आहे छोटा. आणि आता पाहू आपण टोमॅटो कसे झालेले आहेत, आपले शिजलेले आहेत का. तर फायनली आपले खूप छान शिजले आणि वरचं साल्टाने इझिली निघून जातं हातानं काढल्यानंतर. तर गरम आहे, हाताला चटके बसतात. तर हे पहा, शिजलेलं आहे. आता खाली काढून घेते. हे पहा, गरम आहे, लई भरपूर पोळते, म्हणून थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर काढते. चिटकलं असल्यामुळे चिटकलं हे साल्ट खाली कढईला. हे पहा, खाली घेतली, थंड होऊ दिलं थोडं आणि काढून घेतलं. आणि असं पण आपण कढईत पण मॅशरनं आपण हे करू शकतो बारीक, पण मी मिक्सरवर घेतलेलं
कारण की घाई होती, पटकन नाश्ता बनवून द्यायचा होता. तर मी पूर्ण घेतलं आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलेलं होतं. तर हे पहा, पूर्ण इझिली निघून गेले हे साल्ट. आणि हा आहे रविवारचा व्हिडिओ. तर व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे, समजून घ्या जरा. हे पहा, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे छानपैकी. आणि आता वरतून आपण कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत. तर खूप छान लागते, नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण. आणि साधी सिंपल हेल्दी अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी. आणि कांदा कच्चाच ठेवायचा, मी कच्चाच टाकलेला. नंतर आता थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं, थोडंसंच टाकले कारण की आपण अगोदरच हिरव्या मिरच्या टाकलेल्या. आणि थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडासा तडका दिलेला आहे, मी तडका स्किप झालं दाखवायचं तुम्हाला. तडक्यामध्ये जिरे आणि तेल आणि कढीपत्ता टाकून तडका दिलेला आहे. फायनली आपली चटणी रेडी झालेली आहे. आता नंतर डोसे बनवून घेऊ. तवा गरम झालेला आहे, तेल टाकलेलं आहे. आता हे डोश्याचं बॅटर टाकून घेते. हे पहा, बळीनं पसरून घ्यायचं, खूप छान लागतात आणि हेल्दी असतात हे नाचणीचे डोसे. नक्की करून पहा, खूप छान असतात, लागतात पण छान, हॉटेलपेक्षाही भारी लागतात. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. आणि ॲड आली असेल तर पूर्ण पहा ॲड. आणि मला पण बरं पडेल आणि तुम्हाला पण. मग भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.